आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने व माता सरस्वती आणि विटानगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, पंचायत समिती विटाच्या नोडल ऑफिसर सौ संगीता गुरव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले। प्राचीन योग विद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळालेला आहे। भारताने जगाला योगाची ओळख करून दिली। जगभरात योगाचा प्रसार आणि प्रचार झाल्यामुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाची चर्चा करून या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली। योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे। योगामध्ये मन आणि शरीर, विचार आणि कृती याची एकता आहे। योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर तो स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधण्याचा एक मार्ग आहे। म्हणूनच यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य असे घोषवाक्य असून आदर्श क्रीडा संकुलात हा योग दिन साजरा करण्यात आला। या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी यावेळी सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील साहेब यांचे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले। स्टार वन न्यूज वर्तमान, प्रतिनिधी कीर्ती नाईक मोरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।